कैलासवासी सौ आनंदीबाई तगारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित शहरस्तरीय पाठांतर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवल्याने यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। पुणे सेवा सदन संस्था संचलित कैलासवासी सौ आनंदीबाई द तगारे बालक मंदिर सेवा सदन सोलापूरच्या वतीने कैलासवासी सौ आनंदीबाई द तगारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता लहान तसंच मोठ्या गटासाठी शहरस्तरीय पाठांतर स्पर्धेचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील विविध भागातील 19 शाळांमधील विद्यार्थ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभागी होत याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रारंभी संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, सचिवा वीणा पत्की, शालेय समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अर्चना जोशी कुलकर्णी, मार्गदर्शिका मंजुषा राठी, मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा तसंच परीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात येऊन आणि कैलासवासी सौ आनंदीबाई द तगारे यांच्या प्रतिमेचं पूजन करून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर शालेय समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अर्चना जोशी कुलकर्णी यांनी स्वागतपर प्रास्ताविक करून या पाठांतर स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रम पत्रिकेचं अनावरण केलं। त्यानंतर संस्थेच्या वतीनं स्पर्धेच्या परीक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी लहान गट आणि मोठ्या गटाची पाठांतर स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। लहान गटासाठी गणपती स्तोत्र आणि देवी स्तोत्र हे 2 स्तोत्र ठेवण्यात आले होते। परीक्षक म्हणून श्रीधर खेडगीकर आणि ॲडव्होकेट उर्मिला जहागीरदार यांनी काम पाहिलं। विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं पाठांतर करून आपापल्या परीनं हे स्तोत्र म्हणून दाखवले। एकूण 43 विद्यार्थी यात सहभागी झाले होते। मोठ्या गटासाठी हनुमान स्तोत्र आणि करुणाष्टक ठेवण्यात आलं होतं। या गटासाठी परीक्षक म्हणून अमित देशपांडे आणि वृत्तनिवेदिका कृपा कुलकर्णी यांनी काम पाहिलं। या गटात देखील विद्यार्थ्यांनी उत्तम पाठांतर करून तितक्याच चांगल्या पद्धतीनं स्तोत्र म्हटलं। यामध्ये 42 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यावेळी दोन्ही गटातील स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेच्या पदाधिकारी आणि परीक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं। या शहरस्तरीय पाठांतर स्पर्धेचं पालकवर्गातून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येऊन समाधान व्यक्त करण्यात आलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूनम ठाकूर यांनी केलं। तर स्पर्धेच्या नियमांविषयी माहिती तसंच आभार प्रदर्शन प्राजक्ता आपटे यांनी केलं। यावेळी पालक वर्गासह शाळेतील शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती। कैलासवासी सौ आनंदीबाई द तगारे बालक मंदिर सेवा सदनच्या वतीनं विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं। याला विद्यार्थिनी आणि पालक वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळतो।